महायुतीचं जागा वाटप अजूनही रखडलंय। शिवसेना आणि राष्ट्रवादीनं जास्त जागांची मागणी करत भाजपवर दबाव वाढवलाय। तर भाजपने देखील कमीत कमी जागा मित्र पक्षाला देण्याची रणनीती आखलेली आहे। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। महायुतीत जागा वाटपावरून खडाखडी सुरूच। शिवसेना राष्ट्रवादीचं अधिक जागांसाठी दबाव तंत्र। कमी जागांवर मित्रपक्षांची बोलवण करण्याची भाजपची रणनीती। लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपनं 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। पण महाराष्ट्रामध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मागण्यांमुळे जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे। शिवसेनेने गेल्या वेळी लढवलेल्या 23 जागांपैकी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने केली आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 16 जागांचा आग्रह धरलाय। एकीकडे भाजपकडून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही प्रमुख मित्रपक्षांनी दबाव तंत्र अवलंबलेलं असतानाच भाजपनं मात्र कमीत कमी जागा देऊन मित्रपक्षांची बोलवण करण्याची रणनीती अवलंबल्याचं कळतंय। एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 4 जागा सोडण्याच्या तयारीत आहे, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केवळ 7 जागा देण्याची तयारी भाजपनं दर्शवली आहे। शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेच्या 18 विद्यमान खासदारांपैकी 13 खासदारांनी शिंदेंसोबत जाण्याची भूमिका घेतली, पण भाजपनं शिंदेंना केवळ 7 जागा देण्याची भूमिका घेतल्यामुळे शिंदेंच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कापला जाऊ शकतो। याबाबत विचारलं असता भाजपच्या मित्रपक्षांकडून सावध प्रतिक्रिया आली आहे। वरिष्ठ नेते त्या ठिकाणी बसतील, काही दिवसाचा कालावधी आहे, या सगळा पिक्चर जो आहे तो तुम्हाला क्लिअर होईल। कोण किती जागा लढतंय, कोण कुठून लढतंय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत थोडासा पेशन्स ठेवा। नाही, अशा निवडणुकीच्या काळामध्ये अशा जागा वाटपामध्ये 1-2 जागेवर जेव्हा तेढ निर्माण होते तर याचा सर्वस्वी अधिकार हा पक्षाच्या नेत्याला दिला जातो। म्हणून मुख्यमंत्री असेल की उपमुख्यमंत्री असेल, त्यांच्या पक्षाच्या तर्फे हे तिघं एकत्र बसून जेव्हा निर्णय घेईल तो सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य असणार आहे। गेली अनेक वर्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे असलेल्या जागांवरही भाजपनं दावा सांगितलाय। जिंकायची खात्री असलेल्या जागा भाजप आपल्याकडे ठेवून पराभवाची शक्यता असलेल्या जागा मित्रपक्षांना देऊ करत असल्याचा आरोप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी खासगीमध्ये बोलताना केलाय। मित्रपक्षांचं लोकसभेतलं स्थान कमीत कमी असावं या दृष्टीनं भाजप प्रयत्नशील असल्याचं मित्रपक्षांमधल्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे मित्रपक्षांचं समाधान करण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।